In previous lecture, we study about the chapter cell division. In that, we see the various topics. The first topic, 7.1, is cell cycle. In that, we see two main phases, that is interphase and M phase. Interphase having three subphases, that is G1 phase, S phase, and G2 phase. M phase, that is nothing but the period of division. After that, the second most point, we see types of cell division. There are three main topic or types, is that amitosis, after that mitosis, that is equational division, and the third one is meiosis, that is reduction division. अमायटोसिस ही जी काही प्रोसेस होती तर ही प्रोसेस आपण सिम्पलेस्ट प्रोसेस होती आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ॲबनॉर्मल सेल, ओल्ड सेल आणि इन फिटल मेम्ब्रेन सेलमध्ये बघितली होती. त्यानंतर आपण मायटोसिस ही जी काही प्रोसेस आहे तर ही दोन महत्वाच्या इम्पॉर्टंट फेजेसमध्ये सब डिवाइड होते आणि त्या दोन फेजेस म्हणजे कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि दुसरी सायटोकायनेसिस, दॅट इज सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन किंवा सायटोसोल जे आहे तर हे इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. कॅरिओकायनेसिस न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये आपण बघितलं होतं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. त्यानंतर आपण सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस बघितले होते. आफ्टर दॅट द शॉर्ट पॉइंट वी सी डेथ ऑफ सेल. मग हे जे काही डेथ ऑफ सेल होतं याच्यामध्ये आपण दोन महत्वाचे पॉइंट्स बघितले होते, नेक्रोसिस आणि ॲपोप्टोसिस. हे जे काही पॉइंट्स आहे तर हे जनरली 1 किंवा 2 मार्क्ससाठी विचारले जातात. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जी प्रोसेस आहे मियोसिस, ज्याला आपण रिडक्शन डिव्हिजन म्हणतो, कारण यामध्ये जे काही क्रोमोझोम नंबर असतात रिड्यूस टू हाफ हे दिसून येतात, म्हणून तिला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं. मग ही जी काही रिडक्शन डिव्हिजन आहे तर ही दोन महत्वाच्या पार्ट्समध्ये डिवाइड झालेली आहे. तर त्यातला फर्स्ट पार्ट जो आहे आपण मागच्या लेक्चरला बघितला होता, दॅट इज फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, ऑल्सो कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन. हेटेरोटायपिक का म्हटलंय तिला हे तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं होतं. द डॉटर सेल रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन आर डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल इन अ क्रोमोझोम नंबर, हेन्स दिस डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड हेटेरोटायपिक डिव्हिजन. जो काही क्रोमोझोमचा नंबर असतो तर हा पॅरेंट सेलपेक्षा निश्चितच कसा असतो, हाफ झालेला असतो, म्हणजेच क्रोमोझोम नंबर हा बदललेला असल्यामुळे इला हेटेरोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. हेटेरो दॅट इज डिफरंट. मग क्रोमोझोमचा नंबर हा डिफरंट होतोय पॅरेंट पासून ऑफस्प्रिंग ज्या सेल आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे. आणि सेकंड जी डिव्हिजन आहे दॅट इज सेकंड मियोटिक डिव्हिजन ऑर होमोटायपिक डिव्हिजन, दॅट इज मियोसिस सेकंड. ती आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ड्युरिंग दिस डिव्हिजन टू हॅप्लॉइड सेल फॉर्म ड्युरिंग फर्स्ट मियोटिक डिव्हिजन डिवाइड फर्दर इंटू 4 हॅप्लॉइड सेल. म्हणजे ही जी काही डिव्हिजन आहे मियोटिकची आणि त्यातल्या त्यात सेकंड पार्ट, यामध्ये काय होतं तर ज्या काही 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या होत्या फर्स्ट मियोटिक डिव्हिजनमध्ये, हेटेरोटायपिक डिव्हिजनमध्ये, तर त्या परत डिवाइड होतात आणि एकूण त्यांची संख्या किती होते तर 4 हॅप्लॉइड सेल एवढी त्यांची संख्या असते. दिस डिव्हिजन इज सिमिलर टू मायटोसिस. म्हणजे हा जो काही सेकंड हाफ पार्ट आहे मियोटिक डिव्हिजनचा तर हा अगदी सेम टू सेम मायटोसिस ही जी प्रोसेस बघितली आपण तर तिच्यासारखाच असतो. आणि जो काही क्रोमोझोम नंबर असतो हा कसा असतो तर सेम असतो आणि त्याच्यामुळे तिला होमोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. होमो दॅट इज सेम. द डॉटर सेल फॉर्म इन अ सेकंड मियोटिक डिव्हिजन आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट सेल. म्हणजे त्यांच्या ज्या जनक पेशी असतात पॅरेंट सेल त्यांच्यासारख्या ज्या डॉटर सेल असतात त्या अगदी हुबेहूब दिसायला असतात, त्यांच्यात सारखेपणा असतो. कशामध्ये विथ रिस्पेक्ट टू देअर क्रोमोझोम नंबर फॉर्म इन अ मियोसिस फर्स्ट. हा जो काही मियोसिस फर्स्ट मध्ये ज्या काही क्रोमोझोम नंबर
तयार झालेला होता, तर तितकाच क्रोमोझोम नंबर हा मियोसिस ची जी काही सेकंड पार्ट आहे तर यामध्ये तयार झालेला असतो, म्हणून हिला होमोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. हेन्स धिस डिव्हिजन कॉल्ड होमोटायपिक. मग ही सुद्धा डिव्हिजन महत्वाच्या दोन पार्टमध्ये डिवाइड होते. तर ते पार्ट म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस सेकंड, इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग फेजेस, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. Obviously second, and cytokinesis second. We see first prophase second. या प्रोफेज सेकंड मध्ये काय बदल घडून येतात? द क्रोमोझोम आर डिस्टिंक्ट विथ टू क्रोमॅटिड. इच सेंट्रिओल डिव्हाइड into two resulting in the formation of two centriole which migrate to opposite pole and form ester. म्हणजे या प्रोफेज सेकंड मध्ये काय बदल घडतात? तर हे जे काही क्रोमोझोम आहे तर डिस्टिंक्ट विथ टू क्रोमॅटिड, म्हणजे जे काही दोन क्रोमॅटिड आहे त्यांच्यासोबत हे क्रोमोझोम डिस्टिंक्टली म्हणजे स्पष्टपणे दिसायला सुरुवात होते. नंतर त्याचबरोबर हे जे काही सेंट्रिओल्स असतात सायटोप्लाझम मध्ये असणारे ते डिव्हाइड व्हायला सुरुवात होते आणि ते दोन सेंट्रिओल तयार होतात आणि त्यांची पोझिशन ते बदलवतात. म्हणजेच कुठे जातात? तर त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह ऑपोजिट पोल आहे त्यांच्याकडे ते जात असतात. आणि त्याचबरोबर त्या सेंट्रिओलच्या आजूबाजूला असं किरणांसारखं जे स्ट्रक्चर असतं त्याला ॲस्टर रे म्हटलं जातं. तर ते ॲस्टर सुद्धा फॉर्म होतात, तयार होतात. स्पिंडल फायबर आर फॉर्म बिटवीन द सेंट्रिओल्स. नंतर जे काही स्पिंडल फायबर्स असतात हे सुद्धा तयार व्हायला सुरुवात होते. कशापासून? तर सेंट्रिओल पासून हे उगम पावत असतात. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस डिसॅपियर. जसं प्रत्येक प्रोफेजमध्ये आपण हीच प्रोसेस बघत आलोय की जी काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि न्यूक्लिओलस असतो तर हे स्टार्ट टू डिसॅपियर व्हायला सुरुवात होते, म्हणजे त्यांची जी काही मेम्ब्रेन आहे ती डिसइंटिग्रेट होत असते, ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते. हे बदल घडतात प्रोफेज सेकंड मध्ये. आफ्टर दॅट मेटाफेज सेकंड कन्सिस्ट ऑफ क्रोमोझोम्स गेट अरेंज ॲट द इक्वेटर. नंतर हे जे काही क्रोमोझोम्स असतात तर हे इक्वेटर म्हणजे इक्वल पोझिशनला यायला सुरुवात होते, मिडल स्टेजला यायला ते सुरुवात होतात. टू क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर सेपरेटेड बाय द डिव्हिजन ऑफ द सेंट्रोमियर. नंतर हे जे काही दोन क्रोमॅटिड असतात प्रत्येक क्रोमोझोमचे हे आता सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि त्यांचा जो काही सेंट्रोमियर आहे त्याची व्यवस्थित प्रकारे डिव्हिजन होते आणि त्यांची जी पोझिशन असते ही कशी असते? इक्वल स्टेजला असते आणि त्याचबरोबर सेंट्रोमियर जो असतो तर याची डायरेक्शन ही कुठे असते? पोल साईडला. तर त्याची जी आर्म असतात हे आर्म मिडल फेजला किंवा मिडल स्टेजला, ज्याला आपण इक्वेटर म्हणतो त्याकडे ते झुकलेले असतात. सम स्पिंडल फायबर आर अटॅच टू द सेंट्रोमियर अँड सम आर अरेंज एंड टू एंड बिटवीन टू ऑपोजिट सेंट्रिओल. बघा, हे जे काही स्टेटमेंट आहे तर या स्टेटमेंटमध्ये जे सांगितलं आहे याबद्दल मी एक पर्टिक्युलर जे काही शब्द वापरलेले होते की दोन प्रकारचे स्पिंडल फायबर असतात. तर ते दोन प्रकारचे स्पिंडल फायबर कोणती असतील? तर एक प्रकार कायनेटोकोर फायबर म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये स्पिंडल फायबरचं एक टोक सेंट्रोमियरला अटॅच असतं आणि दुसरं टोक जे असतं ते सेंट्रिओलला अटॅच असतं. म्हणजेच सेंट्रिओल टू सेंट्रोमियर ही जी अटॅचमेंट आहे स्पिंडल फायबरची, दिस इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर फायबर. आफ्टर दॅट जेव्हा हे जे काही स्पिंडल फायबर दोन ऑपोजिट पोलला अटॅच असतील सेंट्रिओलच्या त्यांना पोलार फायबर्स म्हटलं जातं. The third phase is anaphase second. The separated chromatid become daughter chromosome and move opposite pole due to the contraction of spindle fiber attached to the centromere. मग हे जे काही सेपरेट झालेले क्रोमॅटिड असतात ते आता डॉटर क्रोमोझोम झालेले आहेत आणि कुठे मायग्रेट व्हायला सुरुवात होते त्यांची? तर ऑपोजिट पोलला. कशामुळे? तर हे जे काही स्पिंडल फायबर असतात तर हे कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतंय, जे सेंट्रोमियर आहे ते ताणलं जातं आणि त्याच्यामुळे ते ऑपोजिट पोलला व्यवस्थित प्रकारे पोहोचवले जातात.
Telophase second conducted द डॉटर क्रोमोझोम अनकॉईल. म्हणजे या फेजमध्ये काय घडून येतं, जे डॉटर क्रोमोझोम आहे आता ते अनकॉइलिंग व्हायला सुरुवात होते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन सराउंड इच ग्रुप ऑफ क्रोमोझोम. जो काही क्रोमोझोमचा ग्रुप झालेला आहे त्याला पूर्णपणे ओव्हरलॅप करायचं काम न्यूक्लिअर मेम्ब्रेन करत असते. म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे स्टार्ट टू रिअपिअर व्हायला सुरुवात होते या फेजमध्ये. अशा पद्धतीने हे ज्या काही न्यूक्लिअर डिव्हिजन दॅट इज कॅरिओकायनेसिस सेकंड, ज्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज आणि सेकंड डिव्हिजन बघतो आपण मियोसिसची. त्याच्यामुळे जे होणारे बदल आहे हे डायग्रॅममध्ये व्यवस्थित प्रकारे रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यानंतर सायटोकायनेसिस सेकंडमध्ये काय होईल, तर एकदा का न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट झाली तर ज्या काही 2 हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या होत्या फ्रॉम इच हॅप्लॉइड सेलपासून, तर आता त्या टोटल नंबरिंग किती झाली, तर 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात आणि त्या कशाच्या प्रोसेसमध्ये जात असतात, तर डेव्हलप इनटू गॅमेट्स. म्हणजे आता या ज्या सेल आहे तर या सेल पुढच्या महत्त्वाच्या प्रोसेसमध्ये जात असतात. म्हणजेच त्या काय तयार होतात, गॅमेट्स सेल तयार होतात आणि त्यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोसोल, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, तर त्याचं होत असतं. मग हे मियोसिस जे आहे तर याचे सिग्निफिकन्स, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर ही जी काही मियोटिक डिव्हिजन आहे त्याच्यामुळे गॅमेट्स किंवा स्पोअर तयार होतात. If meiosis does not operate, then the number of chromosomes would double or quadruple, resulting in the formation of monostricities, that is abnormal form. जर ही मियोसिस प्रोसेस व्यवस्थित प्रकारे घडून आली नाही, क्रोमोझोमचा नंबर जो आहे तर हा क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस टू हाफ राखला गेला नाही, तर ऑब्विसली काय होईल, नॉर्मल फॉर्म जनरेट व्हायला सुरुवात होतील. म्हणजेच क्रोमोझोम जो काही रिड्यूस केला जातो या मियोसिसमध्ये, तर तो रिड्यूस न होता दॅट इज डिप्लॉइड टू हॅप्लॉइड न होता तो डबल किंवा क्वाड्रॅपल दॅट इज 4 इन नंबर असा होईल. आणि ते महत्वाचं नाहीये, कारण त्याच्यामुळे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज, क्रोमोझोमल डिसऑर्डर निर्माण होतात. द कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम in a given species across generation is maintained by meiosis. म्हणजे जो क्रोमोझोम नंबर असतो पर्टिक्युलर स्पेसिसमध्ये, तर तो मेंटेनन्स राखला जातो मियोसिसच्या साह्याने आणि फर्टिलायझेशन या प्रोसेसच्या साह्याने. बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल टेक्स प्लेस लिडिंग टू जेनेटिक व्हेरिएशन. मियोसिस या प्रोसेसचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या प्रोसेसमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याचं एक्सचेंज होतं, दॅट इज मॅटर्नल पॅटर्नल. जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्यांचे एक्सचेंजिंग होते, अदलाबदल होते आणि त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन, जे काही बदल आहेत जनुकांमध्ये ते घडून येतात. दिस विच आर द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, जो काही कच्चा माल आहे तो उत्क्रांतीसाठी अतिशय आवश्यक असतो. हे सगळे सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस आहे. नंतर तुमच्या हे जे काही चॅप्टर आहे तर हे इथे संपलेलं आहे. त्यानंतर क्युरियोसिटी बॉक्स म्हणून एक डब्बा असतो पुस्तकात दिलेला, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतात आणि ते जे प्रश्न असतात ते ओव्हरऑल जे चॅप्टर असतं त्याच्यामध्येच त्याचे आन्सर दिलेले असतात. मग ते फक्त मी तुम्हाला एकदा रिवाइज करून देते. पहिला प्रश्न विचारलाय त्यांनी, व्हॉट इज द एक्झॅक्ट स्ट्रक्चर ऑफ सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स. म्हणजे जे काही सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स आपण बघितलं होतं तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, ऑब्विसली झिपर लाईक स्ट्रक्चर असतं, assembled between homologous chromosome during the prophase of the first meiotic division. सगळे प्रश्न हे मियोटिक याच्यावर विचारलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून ते सांगते. हे जे झिपर लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय असतं मित्रांनो, तर झिपर लाईक दॅट इज झिप सारखं जी चेन असते तर त्या चेन सारखं स्ट्रक्चर असतं. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ कायझमाटा. ऑब्विसली कायझमाटाचं स्ट्रक्चर कसं होतं, एक्स शेप पॉइंट होता. कशासाठी, अटॅचमेंट बिटवीन 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ अ होमोलोगस क्रोमोझोम. त्यानंतर थर्ड प्रश्न विचारलाय त्यांनी, विच टाइप ऑफ प्रोटीन आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर.
मग हे जे स्पिंडल फायबर असतात तर हे कशापासून तयार होतात, कोणत्या प्रोटीन पासून, तर ऍक्च्युली मायक्रोट्युब्युल्स विथ मॅनी असेसरी प्रोटीन्स पासून हे तयार झालेले असतात. नंतर पुढचा प्रश्न आहे, व्हाय अँड हाऊ स्पिंडल फायबर इलॉंगेट अँड सम कॉन्ट्रॅक्ट. ऑब्विसली एनाफेज आणि मेटाफेजशी रिलेटेड क्वेश्चन आहे. स्पिंडल फायबर इलॉंगेट फॉर असेंब्ली ऑफ क्रोमोझोम ॲट अ इक्वेटोरियल प्लेन. आणि इक्वेटोरियल प्लेन कुठे बघतो आपण, मेटाफेज मध्ये. अँड स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बघा ते इलॉंगेट होतात, म्हणजे लांबुडके होतात स्पिंडल फायबर कुठे, मेटाफेज स्टेजला, कारण ते मिडलला अरेंज होतात, इक्वेटरला अरेंज करत असतात क्रोमोझोमला विथ सिस्टर क्रोमॅटिड. आणि ऑब्व्हियसली त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे एनाफेज, यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट होतात, म्हणजेच क्रोमोझोमला पुल अप करतात त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ऑपोजिट पोलकडे. आणि हे जे काही असं करणारे प्रोटीन्स असतात तर ते म्हणजे प्रोटीन ट्युब्युलिन. आणि कॉन्ट्रॅक्ट करणारं जे प्रोटीन आहे, म्हणजे इलॉंगेट करणारं जे प्रोटीन आहे ते ट्युब्युलिन असतं, आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डिपॉलिमराइज करणारं जे प्रोटीन असतं ते त्याचं जे सब युनिट असतं त्याला लूज करत असतं. आणि शेवटचा प्रश्न जो विचारला आहे किंवा त्याच्यानंतरही आहे एक, व्हॉट इज द रोल ऑफ सेंट्रिओल इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपरेटस. ऑब्व्हियसली सेंट्रिओलचा रोल काय असणार आहे स्पिंडल ॲपरेटस मध्ये, तर इम्पॉर्टंट रोल आहे सेल डिव्हिजनमध्ये. सेंट्रिओल हेल्प करतं ऑर्गनाइज मायक्रोट्युब्युल असेंब्ली करायला, आणि त्याचबरोबर स्पिंडल ॲपरेटस तयार करण्यासाठी आवश्यक असतं. आणि क्रोमोझोमला सेपरेट करणं सुद्धा सेल डिव्हिजनच्या वेळेस हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचं काम सेंट्रिओल करत असतं बाय फॉर्मेशन ऑफ स्पिंडल ॲपरेटस. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न जो विचारला आहे, व्हॉट वूड हॅपन इन ॲब्सेन्स ऑफ मियोसिस, ज्याचं उत्तर आताच आपण सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस मध्ये बघितलं. काय दिलेलं आहे, तर गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड बाय द प्रोसेस ऑफ मियोसिस which is essential for sexual reproduction. After that, diploid organism have two set of chromosome, वन पॅटर्नल असतो आणि वन मॅटर्नल असतो. मग हे डिप्लॉइड ऑर्गॅनिझम जे आहे जेव्हा ते अंडरगो सेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये जातात तर ते गॅमेट्स क्रिएट करतात आणि ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम जो काही आहे त्या एका गॅमेटचा, तर हा काय करतोय, तर तो सेम नेक्स्ट जनरेशनमध्ये जात असतो. जर ही मियोसिस प्रोसेस ॲब्सेन्स असेल तर क्रोमोझोम नंबर जो आहे पॅरेंटचा आणि त्यांच्या ऑफस्प्रिंगचा, तर हा डिफर होईल प्रत्येक जनरेशनमध्ये. आणि ते म्हणजे काय, नो स्पेसिस विल होल्ड इट्स कॅरेक्टर, म्हणजे त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते व्यवस्थित प्रकारे ट्रान्सफर होणार नाही. त्याचबरोबर क्रॉसिंग ओव्हर आढळून येणार नाही होमोलोगस क्रोमोझोममध्ये, आणि त्याच्यामुळे व्हेरिएशन दिसून येणार नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय, क्रॉसिंग ओव्हर झालं नाही होमोलोगस क्रोमोझोममध्ये, नो व्हेरिएशन असतील विथ रिस्पेक्ट टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट इन प्रोजेनी टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. जे त्यांचं अस्तित्व जपायला कारणीभूत असतं ते अस्तित्वच नष्ट होऊन जाईल त्यांचं. आणि त्याच्यामुळे काय होईल, एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज, आणि समूळपणे ज्या जाती आहेत त्या नष्ट होतील. हे सर्व क्युरिओसिटी बॉक्समध्ये विचारले जाणारे किंवा विचारले गेलेले जे प्रश्न आहेत त्यांची थोडक्यात उत्तरं जे आपण शिकलो तर त्याच्यामध्ये आपण बघितली आहे. पुन्हा मी एकदा रिवाईज करून दिली. व्यवस्थित अभ्यासायचं, हे चॅप्टर अतिशय महत्त्वाचं आहे आणि 12वीला सुद्धा याच्यावर आधारित तुम्हाला पुढचा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.